जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. या अभंगावरील कीर्तन. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायीचे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. आणिका अंतरीन द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. एकंदरीत स्त्रीविषयक चिंतनानं काम, धनाच्या विचारानं लोभ, नास्तिकाच्या चिंतनानं ईश्वरावर अविश्वास आणि वैर्याच्या विचारामुळे क्रोध हे उत्पन्न होतात. म्हणून या चारांचे चरित्र शक्य तितकं ऐकूच नये. याचा अर्थ असा की भगवत प्रेम तथा हे प्रेम निर्माण होण्यास साधक म्हणून जे जे काही असेल, त्या व्यतिरिक्त भगवत प्रेम प्राप्तीला प्रतिबंधक अंतराय निर्माण करणारं जे जे काही, त्या गोष्टींना अंतःकरणात स्थान देऊ नये. आणिका अंतरीन द्यावी वस्ती. आणि अभिमान दंभाधिकम त्याज्यम, अभिमान दंभ इत्यादींचा त्याग करावयास हवा. श्री धन नास्तिक वैरी यांचं चरित्र ऐकू नये, परंतु तसं करून असा अभिमानही धरू नये की मी कामिनी व कांचन यांचा त्याग केला आहे, मी श्रेष्ठ आस्तिक आहे, मी अजात शत्रू आहे. अशा प्रकारचा अभिमान सर्व प्रकारे पतनाचं कारण होतो. संपत्ती, संतती, शक्ती, स्वास्थ्य, विद्या, बुद्धी, कुलवर्ण, आश्रम, आचार, रूप, पद, पुरुषार्थ इत्यादी कोणत्याही वस्तूचा अभिमान येता कामा नये. जी काही सद्वस्तू अथवा जो काही सद्गुण प्राप्त झाला असेल अथवा साधन ठीक चालत राहिले असेल, तर त्यासाठी भगवंताची कृपाच कारण आहे असं समजावयास हवं. अभिमानानं फार मोठी हानी होते, म्हणून अभिमानाचा सर्व प्रकारे त्याग करावयास हवा. इतका की अभिमानरहित स्थितीबद्दलचा अभिमान सुद्धा सोडून द्यावयास हवा. अभिमानाच्या नाशासाठी एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे तुका म्हणे सान, व्हावे लहाना होनी लहान. यात विनय, नम्रता असं सगळं काही आलं. नम्रता ही तर नमन भक्तीच आहे, जी अभिमान नाशक आहे. भक्ती म्हणजे एक अर्थ नमन, भक्ती ते नमन, आणि नमन म्हणजे नम्रता, नमन ती नम्रता म्हणजे नेघे गुणदोषे. याचा अर्थ जग देव तरी पायाची पडावे, त्यांची स्वभावे काय काज. भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांत उणी उत काम क्रोध. वंदिन मी भूते आता अवघीच समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. ही भावना अभिमान नाशाला सहाय्यक ठरते. याच प्रकारे दंभाचा सुद्धा त्याग करावयास हवा. आपल्या ठिकाणी जे गुण नसतील ते गुण धन मानाच्या लोभानं अथवा स्वभावातील दोषानं इतरांना दाखविण्याची कृती करणं, तसंच वरवर धर्मात्मा भक्त त्यागी बनलो आहोत असं ढोंग करणं, यांना दंभ म्हटलं जाते. दांभिक पुरुषाचा साधन मार्ग हा फार वाईट तऱ्हेनं खुंटून जातो. वरवर आपला कपट वेश दाखवून ठेवण्यातच तो ढोंगी आपली सर्व विद्या, बुद्धी आणि कुशलता वापरून टाकतो. निरभिमानपणा आणि सरळपणा हे दोन भक्तीच्या साधनात अत्यंत सहाय्यक स्वरूप असणारे आहेत, आणि अभिमान तसाच दंभ हे फार बाधक आहेत. हे दोघेही आसुरी संपत्तीतील दुर्गुण आहेत. सूत्रामध्ये अभिमान व दंभ या शब्दांच्या बरोबर आदी असा शब्द जुळून सूत्रकारानं आसुरी संपत्तीतील इतर दुर्गुणांकडे बोट दाखविलं आहे. म्हणून सर्व आसुरी दुर्गुणांचा त्याग करावा. शंका. पण जर काम, क्रोध, अभिमान इत्यादी मनात येत असतील तर? समाधान. सर्व आचार भगवंताला अर्पण करून टाकल्यावर जर काम, क्रोध, अभिमान इत्यादी मनात येत असतील तर ते सुद्धा भगवंताकडेच लावावयास हवेत. तदर्पिताचार सन काम क्रोधाधिमानादिकम तस्मिन्नेव करणीयम. जर भक्तानं सर्व काही भगवंताला अर्पण करून टाकलं आहे, तर मग काम, क्रोध इत्यादींचं अर्पण दुसऱ्या कुणाला कसं करता येईल? ज्याप्रमाणे प्रियतम भगवान हा आपल्या प्रेमी भक्तासाठी प्रेमास पात्र आहे, त्याचप्रमाणे भक्ताचे काम, क्रोध इत्यादीस पात्र सुद्धा तो भगवानच आहे. दुसरा कोणी तर त्या भक्ताच्या मनात नाहीच, तर त्या काम, क्रोध इत्यादीचं पात्र आणखी कोण असणार? याचा अर्थ असा नव्हे की भगवंताच्या प्रेमी भक्तांच्या ठिकाणी सुद्धा विषयी पुरुषाप्रमाणेच काम, क्रोध, अभिमान राहत असतात. आसुरी संपत्तीतील दुर्गुण स्वरूप असणारे काम, क्रोध, अभिमान इत्यादींचा त्याग करण्याची गोष्ट
अगोदरच सांगितली गेली आहे. तर मग प्रेमी भक्त अशा महात्म्यांच्या ठिकाणी हा दूषित काम कोठून असणार? त्या प्रेमी भक्तांच्या ठिकाणी विषयासक्ती, हिंसा, द्वेष आणि क्रोध कुठून असणार? अभिमान रहित अशा त्यांच्या ठाई अभिमानाचा गंध सुद्धा कोठून येणार? त्यांच्या ठाई तर यांचे बीज सुद्धा असत नाही. जर त्यांना आपल्या सुखाची कोणतीही वासनाच असत नाही, तर हे दोष त्यांच्या ठिकाणी कोठून बरे येतील? त्या जीवनाचं एक उद्दिष्ट फक्त आपल्या प्रियतम भगवंताला सुखी करणं हेच असतं. कृष्ण सुखैक तात्पर्य गोपी भाववर्य. त्या भक्तांच्या चित्तामध्ये जगाचा संस्कारच नाही, ते तर लज्जा, घृणा, कुल, शील, मान, देह, गेह, भोग, मोक्ष या सर्वांची जाणीव विसरून त्या गोष्टी केवळ आपल्या प्रियतम भगवंतावरूनच ते वाळून टाकतात. म्हणून ज्याप्रमाणे हे भक्त स्वतःच दिव्य भावनायुक्त झालेले असतात, त्याप्रमाणेच त्यांचे काम, क्रोध, अभिमान हे सुद्धा दिव्य होऊन जातात. म्हणूनच परम वैराग्ययुक्त जीवनमुक्त मुनींनी अशा प्रकारे भगवंतामध्ये रंगून गेलेल्या प्रेमी भक्तांच्या अशा लीला गाणं आणि ऐकणं यातच स्वतःला कृतार्थ मानलं आहे. ज्यांचं चित्त सर्व बाजूंनी परावृत्त झालेलं आहे, एकमात्र भगवंतच हा ज्यांच्या कामनेची वस्तू बनून गेला आहे, ते भक्त आपल्या भगवंताच्या दर्शनाच्या कामनेच्या आवेगानं पीडित होऊन रडत रडत धावा करतात. हे देवा, हे प्रियतमा, हे विश्वाच्या एकमेव बंधू, आमच्या मनाला स्वतःकडे बलपूर्वक खेचणाऱ्या हे प्रभो, हे चपल, हे करुणेच्या एकमात्र सागरा, हे नाथा, हे रमणा, हे नयनाभिरामा, अहो अहो तुम्ही केव्हा बरं आम्हाला दृष्टीगोचर होणार? जिचे प्राण कृष्णाप्रत गेले आहेत अशी रुक्मिणी म्हणते. श्रुत्वा गुणान भव सुंदर शृण्वंताम ते निर्विश्य कर्ण विवरे हर्तोंग तापम रूपम दृश्या दृश्यमताम खिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्रम मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयोद्रवीण धाम भिरात्म तुल्यम धीरापतिम कुलवतीन ऋणित कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम ईशांग्र घ्री पंकज रजस न पनम महांतो वांछत्यु मापतिरी वात्म त मोपहत्ते यर्ह्यम भुजाक्षन लभेय भवत प्रसादम जयह्या मसन व्रत कृशांच तज्जन्मभिशात. हे अच्युता, हे त्रिभुवन सुंदरा, कानांचे द्वारा हृदयात प्रवेश करून जे आपले दिव्य गुण ऐकणाऱ्यांच्या शरीर तापाचं हरण करून टाकतात, ते गुण आणि नेत्र असणाऱ्या माणसाच्या दृष्टीला जे सर्वश्रेष्ठ असा लाभ आहे, ते हे आपले दिव्य रूप, या दोहोंची प्रशंसा ऐकल्यावर माझं मन सारे लोकलज्जा टाकून देऊन आपल्यावर अत्यंत आसक्त होऊन गेलं आहे. हे मुकुंदा, कुल, शील, रूप, विद्या, वय, द्रव्य आणि प्रभाव या बाबतीत आपल्यासारखे फक्त आपणच आहात. हे पुरुषोत्तमा, या नर लोकाच्या मनाला मोहित करणारे आपण आहात. हे पुरुषसिंहा, विवाहकाल उपस्थित झाल्यावर म्हणजे मुलगी शहाणी ऋतुमती झाल्यावर अशी कोणती प्रेम करणारी भक्तरूपी अशी कुलवती, गुणवती आणि बुद्धिमती कन्या आहे, जी आपल्या बरोबर विवाह बंधनाची इच्छा करणार नाही? हे कमललोचना, उमापती शंकरासारखे महान देव आपल्या हृदयातील अंधार दूर करण्यासाठी आपल्या ज्या चरण धुलीमध्ये स्नान करण्याची प्रार्थना करीत राहतात, जी चरण धूळ जर मला प्रसाद रूपानं मिळाली नाही, तर निश्चितपणे असं समजावं की मी व्रत इत्यादींच्या द्वारा माझ्या शरीराला सुकवून या व्याकुळ झालेल्या माझ्या प्राणांचा मी त्याग करून टाकीन, आणि असं करता करता 100 जन्मात केव्हा तरी आपला प्रसाद मला प्राप्त होऊन जाईलच. भगवान श्रीकृष्णाच्या पट्टराण्या द्रौपदीला सांगतात, न वयम साध्वी साम्राज्यम स्वराज्यम भौज्यमप्युत वैराज्यम पारमेष्ट्यम च अनंत्यम वा हरेपदम कामयामह एतस्य श्रीमत्पादरज स्त्रियः कुच कुमग धाढ्यम मूर्ध्ना ओढून गदाभृतम. हे साध्वी, पृथ्वीचे साम्राज्य, इंद्राचे राज्य, भौज्यपद, सिद्धी, ब्रह्मदेवाचे स्थान, मोक्ष अथवा वैकुंठ यातील कशाचीही इच्छा आम्हाला नाही. लक्ष्मीच्या स्तनांवरील कुंकुमाच्या सुगंधानं युक्त अशी भगवान श्रीकृष्णाची चरणधुळीच सदा आम्ही आमच्या मस्तकावर लावावी, एवढीच इच्छा आम्हाला आहे. मुक्ती तर अशा भक्तांच्या चरणांवर लोळत असते. येदी भवती मुकुंदे भक्तिरानंद सांद्रा विलुठती चरणाग्रे मोक्ष साम्राज्य लक्ष्मीही.
श्री मुकुंदाच्या चरणी ज्याची परमानंदरूप भक्ती असते त्यांच्या चरणांवर मोक्षरूपी साम्राज्याची श्री लोळण घेते. आदर्श प्रेममय भक्त शिरोमणी अशा गोपी आपला प्रियतम भगवान दृष्टीआड गेल्यावर विलाप करीत म्हणतात, विरचिता भयम वृष्णीधुर्य ते चरणमियुषाम संस्कृतेर्भयात करसरो रुहम कांत कामदम शिरसी धेहिन श्रीकरग्रहम व्रज जनार्तिहन वीर योषिताम निज जनस्मय ध्वंसन स्मित भज सखे भवत्किंकरी स्म नो जलरुहाननम चारु दर्शय प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणिमंडलम ध्येयमापदी चरण पंकजम शंतमंचते रमण नस्तनेश्व परेया धिहन. हे यदुकुल शिरोमणी, जे लोक संसाराच्या भयामुळे तुमच्या चरणांचा आश्रय घेतात, तुमची करकमले त्यांना अभय देऊन त्यांच्या अभिलाषा पूर्ण करतात. हे प्रियतमा, ज्या करकमलांनी तुम्ही लक्ष्मीचा हात पकडला आहे तीच तुमची करकमले तुम्ही आमच्या मस्तकावर ठेवावीत. व्रजवासी जनांच्या दुःखाचं हरण करणारे हे वीरा, तुमचं मंद मधुर हास्य हे भक्तांच्या गर्वाचं हरण करणार आहे. हे मित्रा, आम्ही तुमच्या सेविका आहोत. कृपा करून तुम्ही आमचा स्वीकार करावा आणि आपले सुंदर मुखकमल आम्हाला दाखवावं. हे रमणा, हे दुःख नष्ट करणाऱ्या कृष्णा, तुमची चरण कमले प्रणत जनांची कामना पूर्ण करणारी आहेत. ती लक्ष्मीच्या द्वारा सदा सेविली जाणारी आहेत. पृथ्वीचं आभूषण आहेत. विपत्तीच्या काळात ध्यान केल्यानं ती कल्याण करणारी आहेत. तेव्हा हे प्रियतमा, त्या परम कल्याणमय अतिशय शीतल अशा चरणांना तुम्ही आमच्या तापलेल्या हृदयावर स्थापन करावं. अशा प्रकारे प्रेमी भक्त हे श्रीकृष्णाच्या कामामुळे पीडित होऊन सदा त्याच्यासाठी रडत असतात आणि त्यालाच हाका मारित असतात. आणि लपंडावाप्रमाणे लीला करणारा लीला विहारी भगवान जेव्हा त्या भक्तांची प्रेमानं दिलेली हाक ऐकून आणि जेव्हा तो त्रिभुवन कमनीय योगीजनांना दुर्लभ, देवदेवांना हवासा वाटणारा, ऋषी महर्षी महापुरुष यांच्या चित्तांना आकर्षक वाटणारा, सर्व सौंदर्याच्या माधुर्याच्या रसामृताचं सार असणारा, आनंदाचा कंद मदन मोहन असा तो भगवान जेव्हा मनमथाच्या मनमथ रूपामध्ये मंद मंद हसत आणि मुरलीमध्ये आपला मोह पाडणारा दिव्य सूर भरत अचानक प्रकट होऊन आपल्या प्रेमानंद रसाचं माधुर्य चारी बाजूला पसरून टाकतो, जेव्हा तो भगवान आपल्या सौंदर्याच्या माधुर्यानं युक्त आणि अमृताप्रमाणे अतिशय शीतल अशा मुखचंद्राची शुभ्र ज्योत्स्ना चारी बाजूंना शिंपडतो, तेव्हा तिथं त्या भाग्यवान दिव्य चक्षु दिव्य भावात पोहोचलेल्या भक्त महात्म्यांच्या चित्तांची काय अवस्था होते, तिचं वर्णन करण्याची शक्ती कुणामध्येही नाही. हे अनिर्वचनीय असं रहस्य आहे. त्यावेळी त्या भक्ताचं स्वतःचं सर्व काही त्या भगवंताच्या चरणांवर आपोआपच अर्पण होऊन जाते आणि तो भक्त आनंदाच्या उल्हासात मत्त होऊन साऱ्या जगाची पर्वा सोडून देऊन मोठ्यानं ओरडत परिहार देतो की, हे देवा, आमचं जगणं आणि मरणं हे तुमच्यासाठीच आणि तुमच्याच चरणांवर होईल. माझ्या हृदयाची हीच एकमात्र कामना आहे. जेव्हा सर्व काही भगवंताची चरणी अर्पण झालं आहे, तेव्हा मेल्यानंतर शरीराचीही म्हणजे 5 महाभूते मला सोडून वेगळी होतील, तरी सुद्धा तुमची सेवा करीत राहतील. जेव्हा केव्हा ही 5 महाभूते मला सोडून वेगळी होतील, तेव्हा ती माझ्या प्रियतमाच्या सेवेपासून मागे परतू नयेत, म्हणून भक्त हा विव्हल चित्तानं विधात्याची प्रार्थना करतो. पंचत्वम तनुरेतु भूतनिवहा स्वांशे विशंतु स्फुटम धातारम प्रणिपत्यहंत शिरसा तत्रापि याचे वरम तद्वापिषु पयस्त दीय मुकुरे ज्योतिस्तदीयांगन व्योमनी व्योम तदीय वर्तमणी धरा तत्ताल भृंते निलहा. 5 तत्वे अलग अलग होणारच. हे प्रभो, आपण इतकं करा, मला सोडून वेगळं झालेल्या या माझ्या पंचमहाभूतात्मक शरीरातील पाण्याचा भाग त्या कुपात जाऊन मिसळावा, ज्याचं पाणी माझा प्रियतम हा स्नान व पान यांच्यासाठी घेतो. अग्नितत्व हे त्या दर्पणात जाऊन मिसळावं, ज्या आरशात माझा प्रियतम आपलं मुख पाहत असेल. पृथ्वी तत्व हे त्या मार्गाशी मिसळून जावं, ज्या मार्गानं माझा प्रियतम ये जा करीत असेल. वायुतत्व हे त्या भाग्यवान पंख्यात जाऊन मिसळावं, ज्या पंख्याच्या योगे माझा प्रियतम वारा घेत असेल. आणि आकाश तत्व हे त्या अंगणात जाऊन मिसळावं की जिथं माझा प्रियतम बसत असेल. आणि जीव तो तर प्रभूच्या चरणांपासून कधी अलगच होऊ शकत नाही. त्या जीवाला तर तो भगवंत आपल्या हृदयामध्येच दडवून ठेवील.
हे आहे भक्तांच्या कामाचं एक लहानसं दृश्य. आता त्यांचा क्रोध पहा. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.